नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि गट ड या संवर्गाचे जे पूर्ण रिझल्ट आहे हे साइटवर उपलब्ध झालेले आहे आणि निवड यादी जी आहे त्यासुद्धा साइटवर उपलब्ध झालेली आहे। जर तुम्ही सार्वजनिक आरोग्य विभाग या साठी अर्ज केला असेल तर तुम्ही तुमचे रिझल्ट चेक करून घ्या आणि निवड यादीसुद्धा चेक करून घ्या। ज्या जिल्ह्यासाठी आणि ज्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज केला होता त्याचे रिझल्ट आणि त्यांच्या पूर्ण निवड यादी PDF स्वरूपात साइटवर उपलब्ध करून दिलेले आहे। यामध्ये बघा, गट ड संवर्गातील अंतिम निवड सूची जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय उल्हासनगर, जिल्हा ठाणे, त्यानंतर कार्यालय ठाणे, त्यानंतर सिंधुदुर्ग, याप्रमाणे सांगली, रत्नागिरी, रायगड, परभणी अशा याद्या उपलब्ध करून दिलेल्या आहे। आणि गट ड ज्यांनी अर्ज भरले होते त्यांच्यासुद्धा याद्या संपूर्ण जिल्ह्याच्या याद्या साइटवर उपलब्ध केलेल्या आहे। साइट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा साइट उपलब्ध करून दिलेली आहे। तुम्ही तिथे क्लिक करून डायरेक्ट साइटवर येऊ शकता आणि तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला होता त्या पदाची तुम्ही निवड यादी ही ओपन करून बघू शकता। तर आता आपण एका कोणत्याही पदाची निवड यादी ओपन करून बघूया नेमकं त्यामध्ये काय चेक करावं लागणार आहे। तर आपण गट ड संवर्गाची अंतरिम निवड सूची जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय वर्धा याची निवड यादी ओपन करणार आहे। तर तुम्हाला जे ब्ल्यू मध्ये दिसते लिहून त्यावरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे ओपन होईल। यामध्ये एक डॉक्युमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे, ही आहे ती PDF जिला आपल्याला आता ओपन करायचं आहे। त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ओपन करण्यासाठी असं एक ऑप्शन येईल। तर यामध्ये मी PDF व्ह्यूअरला क्लिक करून PDFला ओपन करणार आहे। ओपन केल्यानंतर बघा, आपल्यासमोर अशा प्रकारे प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट ओपन होईल। यामध्ये तुम्ही बघू शकता डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन वर्धा यातली ही लिस्ट आहे। यामध्ये क्लास 4च्या ह्या रिक्रुटमेंट होत्या। प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट, यामध्ये बघा ॲप्लिकेशन नंबर आहे, तुमचा रोल नंबर, त्यानंतर कॅन्डिडेट नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी म्हणजे कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केला होता, आणि जर कोणतं रिझर्वेशन असेल तुमच्याकडे तर त्या रिझर्वेशनबद्दल सुद्धा अपडेट यामध्ये दिलेली आहे। त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स मिळाले आणि रिमार्कमध्ये तुम्ही दिव्यांग आहे, वेटिंग लिस्ट आहे, अशा प्रकारे रिमार्कसुद्धा नमूद केलेले आहे। याप्रमाणे तुम्ही कास्ट वाईज ओपन या सर्व यादी ज्या यामध्ये तुम्ही लिस्ट चेक करू शकता। बघा, यामध्ये ओपन WR, त्यानंतर ओपन एक्स सर्व्हिसमॅन, अशा प्रकारे पूर्ण ज्या यादी आहे त्या एकाच PDF मध्ये उपलब्ध केलेल्या आहे। तुम्ही बघू शकता वर्धा डिस्ट्रिक्टसाठी अशा प्रकारे तुम्ही बाकी डिस्ट्रिक्टच्या सुद्धा यादी चेक करू शकता। त्या यादीला क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही यादी ओपन होईल तुमच्यासमोर। यामध्ये तुम्ही तुमचे नाव आहे किंवा नाही आहे ते चेक करून घ्या आणि तुमचं सिलेक्शन झालं आहे किंवा नाही झालं आहे ते सुद्धा यामध्ये तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे पूर्ण जिल्ह्याच्या यादी साइटवर उपलब्ध केलेल्या आहे। गट ड व गट क या संवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2023 साठी अर्ज केले होते त्यांचे रिझल्ट उपलब्ध झालेले आहे। जर तुम्ही सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2023 मध्ये अर्ज केले असेल आणि ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे आणि कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी अर्ज केलेला आहे ते सुद्धा तुम्ही साइटवर जाऊन चेक करू शकता। आणि जर तुम्ही अर्ज केले आहे तर तुमच्या ज्या लिस्ट आहे त्या साइटवर उपलब्ध झालेल्या आहे। या प्रकारे पूर्ण लिस्ट साइटवर उपलब्ध करून दिलेली आहे। तुम्ही डायरेक्ट साइटवर येऊन तुमच्या लिस्ट चेक करू शकता। आणि या संदर्भात जी पुढील अपडेट असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ती सुद्धा तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि कोणत्या जिल्ह्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा असणार आहे ते सुद्धा तुम्हाला कळवण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्य विभाग भरती या संदर्भात पुढील सर्व अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर व आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।